तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आहोत आता स्वारगेटच्या सर्वात मोठ्या मेट्रो स्टेशनवरती. मित्रांनो, बाहेरून बांधकाम चालू आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनचं, पण आतमध्ये आल्यावरती मतलब लुकिंग लाईक अ वाव अँड फिलिंग व्हेरी बेटर असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही मित्रांनो. तर आम्ही आत एंट्री केलं होतं आणि आम्ही आत आल्यानंतर लिगली प्रोसेस म्हणजे जे की तिकीट. तर आम्ही तिकीट काढून घेतलं ऑनलाईन आणि हे पाहू शकता लिगली आम्ही तिकीट काढलेलं आहे. देन आम्ही गेलो एस्केलेटर पायऱ्या ज्यांच्यावरून आम्ही 3 बेसमेंट खाली उतरून तिसऱ्या बेसमेंटला चेकिंग आहे आणि 4थ्या बेसमेंटला मेट्रो येते. तर म्हणजे भुयारी मार्गाने प्रवास करणार आहोत. हा पहिला आपण मजला उतरलो खाली, देन हा दुसरा आणि हे आपली मित्रमंडळी. मित्रांनी यांच्याशिवाय मजा आहे का? मौसम हाय मस्ताना मित्रमंडळी सोबत असताना. तर मित्रमंडळींचंही या ठिकाणी पहिलाच मेट्रोचा प्रवास होता, त्यामुळे त्यांना म्हटलं एन्जॉय करा. तिकीट पाहू शकता तुम्ही, लिगली एकदम लिगली चालले आणि काही विषय नाही. तर आम्ही तिसऱ्या मजल्यावरती खाली बेसमेंटला आलेलो आहोत. आलेल्यानंतर या ठिकाणी आता चेकिंग होणार आहे. बॅग्स वगैरे तुमचं जे मटेरियल आहे ते सर्व चेक होणार, लगेज. आणि देन पुढे लिफ्टचं नियोजन आहे. लिफ्टमधून आपण 4थ्या मजल्यावरती जाऊन बेसमेंटला एंट्री करणार आहोत. आणि हे बघा आमच्या हर्षलबाईंचा काहीतरी इश्यू झाला होता, लेट केलं त्यामुळे लिफ्ट आम्हाला सोडून गेली. मग काय मित्र नाराज, मग चाललो पायऱ्यानी. तरी याला जरा जास्तच गाय झाली ती सार्थक बाईला. कधी पायऱ्या उतरत होता, वेटच करत नव्हता अजिबात. म्हटलं चला काय अडचण नाही. आणि हीच ती वेळ ज्या ठिकाणी आम्ही एंटर करणार आहोत. आणि हे बघा आम्ही एंटर केलं आतमध्ये, एकदम गारगार वातावरण, फुल एसी, मित्र खुश, नुसता खुश. कुठेही गेलो की गंमत हा विषय आपला आवडता. म्हटलं चला इथे गंमत करू. लोणावळा चिक्की विकायला चालू केली. चला लोणावळा चिक्की घ्या, 10 रुपये 10 रुपये, शेंगदाणे फुटाणे 10 रुपये 10 रुपये. चला, एवढा काही बिझनेसला प्रतिसाद मिळाला नाही. म्हटलं जाऊ द्या मध्ये, चला काही विषय नाही. हे बघा मेट्रोचा प्रवास आमचा झाला पूर्ण. आम्ही उतरलो भाजी मंडई येथे, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर सेम प्रोसिजरने आम्ही 4 मजले चढून वरती आलो आणि नंतर म्हटलं चला जाऊयात दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊयात. दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्याअगोदर आम्हाला लागलं श्री दत्त गुरुदेव दत्त यांचं मंदिर. तिथं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पुढं आमदार निवडून आले होते. आमदारांच्या या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक पाहू शकता आपण. फुल DJ वगैरे एकदम कडक नियोजन होतं त्यांचं. या ठिकाणी कमळ फुललं होतं आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आनंद लुटत होते. हे पाहू शकता आपला दगडूशेठ गणपती बाप्पांचं मंदिर आणि भगवा झेंडा. तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागणार होतो आणि लाईनीला लागून या ठिकाणी बाप्पांचं गाभाऱ्यातून दर्शन घेणार आहोत. तर आपणही या ठिकाणी व्लॉगमधून दर्शन घेऊ शकता. अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण. तर लाईनीला या ठिकाणी लागलो होतो. गणपती बाप्पाचा जय घोषणा देऊन या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी लाईनीला लागले होते. आपण पाहू शकता. गाभाऱ्यात आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. अगदी मन प्रसन्न झालं मित्रांनो. आपण पाहू शकतो काही इमेजेस मी या ठिकाणी टाकलेले आहेत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे. आणि बाहेर आल्यानंतर हे बघा यांचा उमेदवार बहुतेक निवडून आलता वाटते, गुलाल बिलाल खेळून आलेत. हे कार्यकर्ते महत्त्वाचे. आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं, शूज वगैरे घातले आणि आम्ही बाहेर आलो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. काही कमी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, आम्ही पूर्ण करू. धन्यवाद मित्रांनो, बाय.